नमस्कार, मी पूजा. वास्तू रविराज चेंजिंग लाईफ चेंजिंग कर्मा या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या भागामध्ये आपण वास्तू रविराज या भारतातील सर्वात मोठ्या वास्तुशास्त्र मार्गदर्शन आणि प्रशिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर रविराज अहिरराव यांच्याकडून मार्गदर्शन जाणून घेणार आहोत. आणि त्याचप्रमाणे सगळ्यात आधी मी तुम्हाला वास्तू रविराज या संस्थेची थोडक्यात ओळख करून देते. वास्तू रविराज या संस्थेबद्दल बोलायचं झाल्यास 20 वर्षांची यशस्वी परंपरा असलेल्या वास्तू रविराज या संस्थेनं आजपर्यंत 32,000 पेक्षा अधिक परिवारांना, 1,000 पेक्षा अधिक बांधकाम व्यावसायिकांना आणि 5,000 पेक्षा अधिक व्यावसायिक उद्योजकांना वास्तुशास्त्राच्या माध्यमातून संकटातून पूर्णपणे बाहेर काढलेला आहे. त्याचप्रमाणे 8,000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना वास्तुशास्त्राचं जे प्रशिक्षण आहे ते देऊन वास्तुशास्त्र प्रशिक्षण देऊन यशस्वी सुद्धा केलेलं आहे. त्याचप्रमाणे सर्वोत्कृष्ट वास्तुशास्त्र मार्गदर्शन असेल, सखोल वास्तुशास्त्राचा अभ्यासक्रम असेल, अतिउच्च दर्जाचे वास्तुदोष निवारण उपकरणं असतील आणि त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्राहकांची सर्वोत्तम काळजी घेऊन खात्रीशीररित्या यश मिळवून देणारी संस्था म्हणजेच वास्तू रविराज. आज आपल्या स्टुडिओमध्ये डॉक्टर रविराज अहिरराव आलेले आहेत. त्यांच्याकडूनच आपण वास्तुशास्त्राबद्दलचं सखोल मार्गदर्शन जाणून घेऊया. सर, सगळ्यात आधी आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. खरं तर आजचा सुद्धा खूप महत्त्वाचा विषय आहे आपल्या दृष्टीने आणि मला वाटतं सगळ्यांच्याच दृष्टीने आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे की आरोग्य आणि सुखी वैवाहिक जीवन. तर मला सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न असा विचारायचा की प्रत्येकाला वाटत असतं की आपलं आरोग्य जे आहे ते खूप छान राहावं, निरोगी राहावं आणि आपलं सुखी जीवन, वैवाहिक जीवन जे आहे ते सुद्धा सुखी व्हावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. काय सांगता येईल तुम्हाला नेमकी आपली वास्तू रविराज जी संस्था आहे ती या सगळ्यामध्ये कशा पद्धतीनं या सगळ्याला मदत करत असते? पूजा, एक लक्षात घे की आपण आतापर्यंत म्हणजे जर तसं बघायला गेलं तर म्हणजे करिअर ग्रोथ किंवा मग आर्थिक लाभ किंवा आर्थिक प्रगती अशा, आणि आता आपण आरोग्य आणि शिक्षण, वैवाहिक जीवन या विषयाबद्दल जेव्हा आपण चर्चा करतो तर मला एक गोष्ट प्रकर्षाने सांगावीशी वाटेल की आपण इथे हे जे व्हील ऑफ लाईफ दाखवलंय, थोडक्यात या 16 दिशा आणि इथले जर सगळे रंग बघितलेत तर त्या अनुषंगाने या म्हणजे ह्या चक्रामध्ये सगळं समाविष्ट आहे. आता याची जर आपल्याला थोडक्यात जर माहिती द्यायची असेल किंवा मार्गदर्शन करायचं असेल तर पहिल्यांदा मी असं म्हणेन की तुमच्या वास्तूची ईशान्य म्हणजे नॉर्थ ईस्ट ही मोकळी असली पाहिजे. तुमच्या घरात मॅक्सिमम सकाळची सूर्यकिरण म्हणजे ज्याच्याद्वारे तुमच्या घरात अल्ट्राव्हायोलेट रेज येतील, जेणेकरून तुमच्या घराचं निर्जंतुकीकरण होईल आणि घरामध्ये आरोग्याला पोषक वातावरण निर्माण होईल. तर दुसरीकडे मी असं म्हणेन की मावळत्या सूर्यकिरणांचं प्रमाण हे तुमच्या घरात माफक असलं पाहिजे, खूप जास्त येता कामा नये. म्हणजेच मग कमीत कमी दारं खिडक्या किंवा मग जर खिडक्या असतीलच तर जाड कॉटनचे लाल रंगाशी संबंधित पडदे वापरून त्या प्रकाशाला कुठेतरी प्रतिबंधित करणं, पण पूर्णपणे नाही, काही अंशी नक्कीच. कारण काही बाबतीत इन्फ्रारेड म्हणजे काही ज्याला आपण म्हणू चिवट किंवा प्रखर जीवाणू किटाणूंना मारण्यासाठी इन्फ्रारेड रेज सुद्धा तेवढेच आवश्यक असतात. पश्चिम वायव्य किंवा साऊथ वेस्ट मधल्या जे टॉयलेटची जी रचना आहे तिथल्या जंतूंचा पूर्णपणे नाश होणं आणि तिथला दुर्गंधी वायुतत्वाच्या माध्यमातून डिफ्यूज होणं, ज्यामुळे तुमच्या आरोग्याला एक पोषक चांगलं वातावरण निसर्ग शक्तीच्या माध्यमातून निर्माण व्हावं, ही वास्तुशास्त्राची एक पहिली महत्वाची जबाबदारी आहे. आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी वास्तुशास्त्र असं पण सांगतं की तुमच्या घरामध्ये अनावश्यक गोष्टी किंवा रद्दी, कचरा या सगळ्या गोष्टी, किंबहुना मी असं म्हणेन की अगदी तुमच्या घरातली डस्टबिन सुद्धा, यांच्यासाठी वास्तुशास्त्रानुसार 2 खास दिशा आहेत, ज्याला आपण असं म्हणू शकतो की नैराश्य किंवा विसर्जन विभाग असं पण त्याला म्हटलं जाऊ शकतं. आणि अशा ठिकाणी जर ह्या वस्तू ठेवल्या तर एकतर त्याचा त्रास होणार नाही किंवा या वस्तू लवकर तुमच्या घराबाहेर जातील. हा एक महत्वाचा भाग आहे. आपल्याकडे ना चातुर्मासामध्ये सणांचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. याचं कारण पावसाळा, दमट हवा आणि आरोग्याला घातक वातावरण. मग प्रत्येक सणाच्या निमित्ताने घराची आवरावर आली पाहिजे. कारण वास्तुशास्त्र पहिलं सांगतं की घरामध्ये कुठलीही अनावश्यक रद्दी, कचरा असता कामा नये. मग सणांच्या निमित्ताने तुमच्या घराची साफसफाई, कुठेतरी तुमच्या शरीराला चांगल्या कॅलरीज मिळाव्या म्हणून चांगलं अन्नधान, गोडधोड पदार्थ आणि शरीराबरोबर मनाला सुद्धा आत्मिक शांतीसाठी काही आध्यात्मिक सेवा
की नॉर्थ ईस्टचं जर वास्तू संतुलन आपण व्यवस्थित मेंटेन केलं तर साधारणपणे आरोग्याच्या तक्रारी येत नाही. पण जर तिथे वास्तुदोष आले तर मी असं म्हणेन की कमी महत्वाची किंवा मायनर इन्सिडन्सेस पण जास्त फ्रिक्वेन्सी हा प्रकार होऊ शकतो. साधारणपणे जर नॉर्थ ईस्ट मध्ये जिना आला तर तो पुरुषांच्या आरोग्यासाठी नक्कीच घातक असतो किंवा त्रासदायक असतो. पण याचसोबत मी असं म्हणेन की आग्नेय दिशेला फिमेल पॉवर सेंटर असं पण म्हटलं जातं. त्यामुळे जर आग्नेय दिशा बिघडली तर महिलांच्या शारीरिक अथवा मानसिक आरोग्याचे डिस्टर्बन्स येणं हा प्रकार घडतो. पण ईशान्य आणि आग्नेय म्हणजे नॉर्थ ईस्ट आणि साऊथ ईस्ट या दोन्ही जर बिघडल्या तर गंभीर स्वरूपाचे आजार आणि त्यात सुद्धा 90% महिलांना जास्त त्रास हा प्रकार प्रकर्षाने जाणवतो. आयुर्वेदामध्ये वात पित्त कफ, वात म्हणजे वायुतत्व, पित्त म्हणजे सुद्धा ऍसिडिटी, जलतत्व म्हणजे तिथे अग्नितत्व आलं, जलतत्व आलं आणि काही अंशी त्याच्यात पृथ्वी आणि आकाश तत्व पण आलं. तर कफ मध्ये प्युअरली कफ पृथ्वी तत्व आहे, जलतत्व काही अंशी आहे, वायू आहे. म्हणजे हे सगळे जे वात पित्त कफ हे सुद्धा पंचमहाभूत आहेत. किंबहुना ॲलोपॅथीमध्ये जर आपण म्हटलं श्वसनाचे आजार वायुतत्व, रक्ताशी संबंधित जलतत्व, किंवा मग शरीराचं शुद्धीकरण किडनी, किंवा मग शरीराचं म्हणजे पाचनक्रिया ही म्हणजे अग्नितत्व, किंवा अनेक वेगवेगळ्या कॅव्हिटीज. यामुळे बेसिकली मी असं म्हणेन की शरीराच्या प्रत्येक गोष्ट म्हणजे शरीर पंचमहाभूतांनी बनले, वास्तू पंचमहाभूतांची आहे. त्यामुळे या सगळ्या ज्या गोष्टी डिस्टर्बन्सेस येणं म्हणजेच आरोग्याला आपण आरोग्याच्या तक्रारींना निमंत्रण. मग अशा वेळी एक लक्षात घ्यायचं की आता या गोष्टी आपल्याला बदलता येणं शक्य नाही, पण त्यासाठी वास्तू रविराजने गेल्या 20 वर्षामध्ये अनेक वेगवेगळे रिसर्च किंवा वेगवेगळे प्रयोग करून अत्यंत इफेक्टिव्ह अशा रेमेडीज डेव्हलप केलेल्या आहेत. आणि या बेसिक मी असं म्हणेन की अगदी प्रत्येक आजारासाठी विशिष्ट प्रकारचे क्रिस्टल, विशिष्ट प्रकारचे यंत्र, अशा उपाययोजना योजून आपण त्याला बेसिकली वास्तुशास्त्र हे कॉम्प्लिमेंटरी सायन्स या माध्यमातून आरोग्याची काळजी आपण खूप चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. नक्की, ज्याप्रमाणे तुम्ही म्हणताय की प्रत्येक गोष्टीमध्ये, आणि तुम्ही वारंवार हे सांगत असता की प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला पंचमहाभूत ही खूप महत्वाची असतात, ते आपल्या शरीराशी निगडीत असो किंवा आपल्या जीवनशैलीशी. मग मला असं म्हणायचंय की सुखी वैवाहिक जीवन हे प्रत्येकालाच हवं असतं, आणि जर सुखी वैवाहिक जीवन हवं असेल तर त्यासाठी आपल्याला वास्तुशास्त्र कशा पद्धतीनं मदत करू शकतं? किंवा दुसरी एक गोष्ट अशी की एखादं दाम्पत्य सुखी नसेल आपल्या संसारामध्ये तर त्यासाठी सुद्धा आपल्याला वास्तुशास्त्र खरंच मदत करतं का, आणि ते कशा पद्धतीनं करतं? आपल्याकडे बेसिकली एक साधं महत्वाचं म्हणजे आपल्या प्रत्येक हे जे आधुनिक घरांची जी शैली आहे ज्याच्यामध्ये किचन मध्ये जलतत्व आणि अग्नितत्व जवळ येणं हा एक असा महत्वाचा भाग आहे की ज्याच्यामुळे कुठेतरी जल अग्नीला किंवा अग्नी जलाला कुठेतरी आघात करत असतो किंवा एकमेकावर कुरघोडी करायचा प्रयत्न करत असतो, म्हणजेच अहंकाराला खतपाणी घातलं जात असतं. दुसरीकडे मी असं म्हणेन की साऊथ ईस्ट म्हणजे फिमेल पॉवर सेंटर, तर साऊथ वेस्ट म्हणजे मेल पॉवर सेंटर. या दोन गोष्टी सुद्धा निश्चितच त्यांच्यामधले चांगले संबंध प्रस्थापित करणं, कारण दोन्ही फॅक्टरचं बॅलन्स असते तर दोघांमधले संबंध म्हणजे दोघं जण शारीरिक मानसिक दृष्ट्या स्टेबल असतील. दोघं स्टेबल आले तर ऑटोमॅटिकली त्यांचा रिलेशनशिप, त्यांचा संवाद या सगळ्या गोष्टी चांगल्या होतात. पण जर आयदर साऊथ ईस्ट किंवा साऊथ वेस्ट किंवा एकाच वेळी दोन्ही बिघडले असतील. आता इथे मी तुला एक सांगेन की एक विलेपार्ल्यामध्ये एक अत्यंत उच्च विद्या विभूषित आणि अतिशय हाय प्रोफाईल एक्झिक्युटिव्ह घराचा दरवाजा आग्नेयमध्ये, म्हणजे घरात आल्या आल्या चिडचिड झालीच पाहिजे. साऊथ वेस्ट मध्ये किचन म्हणजे जिथे मास्टर बेडरूम असायला पाहिजे तिथे त्या स्त्रीचं अधिपत्य जास्त. आणि या ठिकाणी बेसिकली एक लक्षात घे की जेव्हा मास्टर बेडरूम नॉर्थ वेस्ट मध्ये आला म्हणजे वायुतत्व, चंचलता, मग त्याच्यामुळे दोघांच्या विचारांमध्ये तफावत आणि तफावतीमुळे मग वादविवाद. मग अशा वेळी बेसिकली मी असं म्हणेन की उपाययोजनांच्या माध्यमातून आपल्याला सहज. नक्कीच मला वाटतं, आणि या उपाययोजनांच्या माध्यमातूनच आपल्याला प्रत्येक वेळेला वास्तू रविराज ही आपली संस्था आहे
ती मदत करत असते. आणि मला वाटतं सुखी वैवाहिक जीवन असेल, संतान प्राप्ती असेल, एकंदरीत या सगळ्यासाठी आपल्याला या संस्थेमधनं कशी काय मदत मिळू शकते याबद्दल सविस्तर तुमच्याकडनं जाणून घ्यायचं. मात्र एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झाली आहे. लगेचच भेटतोय. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. पाहत राहा आमचा विशेष कार्यक्रम वास्तू रविराज, चेंजिंग लाईफ चेंजिंग कर्म. वास्तू रविराज, चेंजिंग लाईफ चेंजिंग कर्म या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही एखाद्याचं सुखी वैवाहिक जीवन कशा पद्धतीनं वास्तू रविराज करून देत असतं याबद्दलचं सखोल मार्गदर्शन केलं. मात्र बऱ्याचदा असं होतं संतान प्राप्तीमध्ये एकदा सुखी वैवाहिक जीवन सुरू झालं की प्रत्येकाला ओढ लागते ती संतानाची. मग संतान प्राप्तीसाठी असेल किंवा एकंदरीत संतान प्राप्ती झाल्यानंतर सुद्धा घरात बऱ्याचदा वादविवाद होत असतात. या सगळ्यासाठी आपल्याला वास्तुशास्त्र कशा पद्धतीनं मदत करत असतं आणि या सगळ्यावर सुद्धा वास्तुशास्त्राचा प्रभाव नेहमी पडत असतो का, याबद्दल काय सांगू शकतो? तुझ्या ब्रेकवर जाण्या अगोदर मी असं म्हणेन की सुखी वैवाहिक जीवनाबद्दलच्या सुद्धा काही गोष्टी किंवा काही मुद्दे जे अजून बाकी होते ज्याच्याबद्दल मला असं वाटतं की त्याच्यावर जास्त प्रकाश टाकणं गरजेचं आहे. त्यानंतर मग आपण संतान प्राप्ती आणि अन्य गोष्टींकडे वळूया. तर इथे जसं मी आता ही केस स्टडी सांगितली की साधारणपणे एक लक्षात घ्या की वायव्य म्हणजे नॉर्थ वेस्ट हा रिलेशनशिप आणि कम्युनिकेशनचा कॉर्नर म्हटला जातो. त्यामुळे ती दिशा जर तिथे बिघडली, तिथे मुलांचा बेडरूम असला पाहिजे, पण जर तिथे मगाशच्या केसमध्ये असं होतं त्यांचा मास्टर बेडरूमच तिथे होता, त्यामुळे त्या दोघांमध्ये वाद होणं हा प्रकार नक्की घडतो. आणि वायव्य दिशा बेसिकली असं आहे की मी माझं एक असं नेहमीच एक खूप आवडतं वाक्य की वायव्य दिशा बिघडणं म्हणजे बेसिकली मी असं म्हणे की अहंकाराच्या म्हणजे अग्नीमध्ये वास्तुदोषाचं तेल पडणं म्हणजे त्याचा भडका उडणं हा एक प्रकार असतो. साऊथ वेस्ट मध्ये सुद्धा बऱ्याच वेळा बेसिकली एक लक्षात घ्या की बेडरूम साऊथ वेस्ट मध्ये म्हणतो, पण साऊथ वेस्ट मध्ये सुद्धा काही असे झोन आहेत की जिथे त्या नवरा बायकोची जर बेड पोझिशन असेल तर त्याला आम्ही असं म्हणतो की त्यांनी चांगली मेहनत करून सुद्धा चांगले यश मिळेलच त्याची गॅरंटी नाहीये. त्यामुळे त्यांची मेहनत वाया जाणं, मग अशी जेव्हा मेहनत वाया जाते आणि त्याच्यामुळे तुम्हाला जेव्हा रिकॉग्निशन, रिस्पेक्ट, अवॉर्ड, प्रमोशन मिळत नाही तर कुठेतरी फ्रस्ट्रेशन, आणि मग या फ्रस्ट्रेशनमुळे त्याचा राग आपण घरातल्या व्यक्तींवर काढणं हा एक प्रकार असतो. किंबहुना आजकाल मी असं म्हणेन की दोघंही नवरा बायको हे करिअर सेंट्रिक खूप झालेले आहेत आणि मग कुठेतरी त्या करिअरच्या मागे धावताना वैयक्तिक जीवनाकडे कुठेतरी दुर्लक्ष होतं किंवा मग घरातल्या जबाबदाऱ्यांमुळे पाळता पाळता कुठेतरी तुतुमयमेचं प्रमाण खूप वाढणं हा प्रकार प्रत्येक घरामध्ये आजकाल खूप दिसायला लागलाय. आणि दुसरीकडे मी असं म्हणेन की याच काही गोष्टी म्हणजे मग एकीकडे मी असं म्हणेन की जर साऊथ वेस्ट भागामध्ये जर 3 पेक्षा जास्त वास्तुदोष आले तर प्रकर्षाने तिथल्या पती पत्नींमधल्या संबंधांमध्ये प्रचंड तणाव दिसतो. अर्थात आता एक लक्षात घ्या की उपाययोजना एकीकडे जे मी पुढच्या भागात तुला सांगेन की दोघांमधले संबंध दृढ होण्यासाठी सुद्धा काही उपाययोजना आहेत, पण आता आपण पहिल्यांदा बघतो की कारण करिअर किंवा मग सुसंवाद, हेल्थ प्रॉब्लेम, सो अशा एक एक किंवा बऱ्याच वेळा काय होतं ना की मुलांच्या प्रगतीवरून सुद्धा नवरा बायको मधले वाद खूप होत असतात. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट मला आपल्या प्रेक्षकांना सांगायची आहे की दोघं नवरा बायको ना मेनली एकमेकाच्या नातेवाईकांची नावं घेऊन प्रचंड भांडत असतात. नवरा बायकोच्या नातेवाईकांना आणि बायको नवऱ्याच्या नातेवाईकांना सतत त्यांचा उद्धार करत असतात. महत्वाची गोष्ट अशी आहे की ह्या दोघांचे नातेवाईक त्यांच्या घरी खूप आनंदात असतात आणि हे उगाच डोकं लावत असतात. आता मी जसं सांगितलं की साऊथ ईस्ट, साऊथ वेस्ट किंवा नॉर्थ वेस्ट या दिशा जर तुमच्या घरात जर बिघडलेल्या असतील म्हणजे किचन, मास्टर बेडरूम, चिल्ड्रन बेडरूम, टॉयलेट हा जो झोन जिथे यायला पाहिजे इथे नको त्या गोष्टी आल्या किंवा त्याचा इम्बॅलन्स झाला, कट्स आले, एवढंच नाही तर मी तुम्हाला असं म्हणेन की बऱ्याच वेळा तुमच्या बिल्डिंगच्या बाहेर नको त्या दिशेमध्ये अंडरग्राऊंड वॉटर टँक, नाला, खड्डा अशा सुद्धा काही गोष्टी किंवा इलेक्ट्रिक सबस्टेशन वगैरे, हॉस्पिटल्स वगैरे, देऊळ वगैरे, तर या सुद्धा गोष्टी कुठेतरी तुमच्या घरातल्या एनर्जी, ऊर्जा डिस्टर्ब करायला कारणीभूत ठरत असतात. आणि मग त्यामुळे तुमच्याकडे अशा प्रकारचा तणाव आणि मग तणावातून वादविवाद हा प्रकार होत असतो. आणि मग अशा वेळी मी प्रकर्षाने असं सांगेल की तुम्ही प्रत्येक घराची व्यवस्थित पाहणी करणं.
आता एक घर असं होतं की जिथे माझी मिसेस त्या घराचं परीक्षण करायला गेले होते. त्या घराचं परीक्षण केलं. परीक्षण केल्यानंतर असं जाणवलं की तिथे पती पत्नी मधले संबंध प्रचंड तणावग्रस्त होण्यास किंबहुना विभक्त होण्यापर्यंत सुद्धा तिने अक्षरशः वाक्य वापरलं की सांगता येत नाही की तुम्ही विभक्त पण होऊ शकता. सगळा अनालिसिस पूर्ण झाला आणि निघताना तो नवरा माझ्या मिसेसला सांगतो की मॅडम तुम्ही आला होतात म्हणून आम्ही थांबलो होतो. तुम्ही गेल्यानंतर आम्ही वेगळे होतच आहोत. कारण त्या घरामध्ये एक विचित्र प्रसंग घडला होता. त्या वाईफचे कुठेतरी अनैतिक संबंध उघडकीस आले होते आणि मग त्याच्यामुळे म्हणजे बघा आम्ही गेलो तेव्हा आम्हाला माहित नव्हतं, पण आम्ही ती वास्तू बघून ते सांगितलं. पण एक लक्षात घे की इथे महत्वाची गोष्ट मला सांगायची म्हणजे की त्या घरासाठी आम्ही अत्यंत युद्ध पातळीवर एक तर पहिली गोष्ट त्या नवऱ्याला आधी विश्वासात घेतलं मॅडमनी आणि त्यांच्या रेमेडीज लवकर फटाफट केल्या गेल्या. त्या दोघांना काही आध्यात्मिक सेवा दिल्या गेल्या. परिणाम काय झाला माहिती, जो संसार तुटणार होता ना तो तुटण्यापासून वाचला. इनफॅक्ट त्यांनी वर्षभरात एक दुसरं नवीन घर घेतलं. त्या घराच्या वास्तुशास्त्रासाठी सुद्धा आम्हाला बोलवलं आणि त्यावेळी असं कळलं होतं की ती बायको सेकंड टाइम प्रेग्नंट होती. सो सांगायचा मुद्दा असा आहे की काय होऊ शकतं पण वास्तुशास्त्र त्याला कसं बदलू शकतं हा महत्वाचा भाग. नक्कीच वास्तुशास्त्र आपल्या एकंदरीत जीवनावर कशा पद्धतीनं पॉझिटिव्ह परिणाम घडवून आणू शकतं याबद्दलचं इतकं छान मार्गदर्शन किंवा उदाहरण तुम्ही आम्हाला दिलं. मला वाटतं विवाह होण्यासाठी, विवाह टिकवून ठेवण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं की संतान प्राप्तीसाठी आपल्याला वास्तुशास्त्र कशा पद्धतीनं मदत करतं याबद्दल जाणून घेऊया. मात्र एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झाली आहे, लगेचच भेटतोय. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा विशेष कार्यक्रम वास्तू रविराज चेंजिंग लाईफ चेंजिंग कर्म. वास्तू रविराज चेंजिंग लाईफ चेंजिंग कर्मा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सर, आपल्या वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा बदल घडवून आणण्यासाठी किंवा एखादं कुटुंब आहे, एखादं कपल आहे ते विभक्त होत असताना वास्तू रविराज ही संस्था त्यांना कशा पद्धतीनं मदत करते आणि त्याचा प्रभाव आपल्याला कशा पद्धतीनं दिसून येतो याचं एक छान उदाहरण तुम्ही आम्हाला ब्रेकवर जाण्यापूर्वी दिलं. मात्र जसं मी म्हटलं होतं की विवाह जुळून येण्यासाठी किंवा विवाह टिकून ठेवण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं हे सगळं झाल्यानंतर संतान प्राप्ती होण्यासाठी आपल्याला वास्तुशास्त्र मदत करतं. हो, बेसिक एक लक्षात घ्या की बऱ्याच वेळा असं होतं की तुम्हाला वास्तूची पाहणी केल्यानंतर त्या घरामध्ये विवाह योग लांबण्याची शक्यता आहे का याच्यावर नक्की कळतं. म्हणजे एक तर तिथली वायव्य दिशा म्हणजे नॉर्थ वेस्ट किंवा साऊथ वेस्ट किंवा साऊथ ईस्ट, इवन साऊथ ही दिशा सुद्धा तुमच्या घरामध्ये शांतता, पीस आणण्यासाठी खूप महत्वाचं काम करत असते. त्यामुळे इथे जर कुठे डिस्टर्बन्स असेल, देवघर चुकीच्या दिशेत गेलं असेल तर पितृदोष, म्हणजे एक तो प्रारब्ध दोष, वास्तुदोष आणि पितृदोष या सगळ्या गोष्टी वास्तूच्या परीक्षणातून सहज लक्षात येतात. मग आता यावेळी एक लक्षात घ्या की वास्तुदोष निवारण करणं याचे उपाय आहेत, पितृदोष निवारणाचे पण उपाय आहेत आणि मग विवाह जुळून येण्यासाठी सुद्धा काही यंत्र, ज्याला विवाह योग यंत्र, मंत्र अशा काही गोष्टी आहेत. किंबहुना मी असं म्हणेन की काही वेळा आपण सर्व कार्यसिद्धीसारखी काही यंत्रांचा सुद्धा वापर करत असतो. त्याच्यानंतर असं आहे की विवाहानंतरची एकनिष्ठता वाढण्यासाठी काही विशिष्ट प्रकारच्या फोटो फ्रेम्स, याच्यामध्ये सुद्धा असं आहे की त्या वेगवेगळ्या फोटो फ्रेम्स आहेत. काही साऊथ वेस्ट मध्ये लावण्याची फार गरज असते तर काही साऊथ वेस्ट मध्ये टाळाव्या लागतात, नॉर्थ वेस्ट मध्येच लावायला लागतात. पण काही काही गोष्टी अशा आहेत की त्या नॉर्थ वेस्ट मध्ये लावल्या तर त्याचे अनर्थ परिणाम पण होतात. सो या सगळ्या गोष्टी म्हणजे थोडक्यात ती वास्तुदोष आणि आम्ही आता जो ऍडव्हान्स अभ्यासक्रम विकसित केला गेल्या 1.5 वर्षापूर्वी, त्यामध्ये बेसिकली असं आहे की आम्ही त्यांचा प्रत्यक्ष प्रॉब्लेम सुद्धा जाणून घेतो किंवा नेचर ऑफ कॉन्फ्लिक्ट काय ते पण जाणून घेतो आणि मग त्याच्यासाठी स्पेसिफिक रेमेडीज आपण त्याच्यासाठी वापरतो. आणि अशा पद्धतीने मी असं म्हणेन की एवढंच नाही, म्हणजे विवाह होण्यासाठी, टिकण्यासाठी आणि पुढे संतान प्राप्तीसाठी सुद्धा 2 प्रकारची वेगवेगळी यंत्र आहेत. त्यांचा वापर करून आपण निश्चितपणे तिथे त्या कुटुंबाला म्हणजे एक मूल येणं, त्या घरात जन्माला म्हणजे परिपूर्णता येणं, या गोष्टी सहजपणे शक्यता असतात.
नक्कीच. ज्या पद्धतीनं तुम्ही सांगितलं, की एकंदरीत सुखी वैवाहिक जीवन असेल, संतान प्राप्ती असेल, विवाह जुळवण्यासाठी आणि तो टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला वास्तुशास्त्र कशा पद्धतीनं मदत करत असतो. मात्र सर, आपण प्रत्येक भागामध्ये त्या भागाचा सारांश घेत असतो. तर आजच्या भागाचा सारांश सांगायचा झाल्यास तुम्ही काय सांगाल? पहिली गोष्ट, आरोग्यासाठी नॉर्थ ईस्ट जास्तीत जास्त उजेड आला पाहिजे. साऊथ वेस्ट किंवा नॉर्थ वेस्ट कडचा उजेड म्हणजे मावळत्या सूर्याची किरणं कमी येतील याचा प्रयत्न केला पाहिजे. दुसरीकडे घरामध्ये कुठलाही कचरा वगैरे न साठता कामा नये किंवा त्याचा विल्हेवाट लवकरात किंवा त्याची विशेष जागा आहे त्या ठिकाणी तो ठेवणं आवश्यक आहे. मग नंतर आपण याच्याबद्दल विचार केले की नॉर्थ ईस्टचे वास्तुदोष आणि मायनर हेल्थ प्रॉब्लेम, साऊथ ईस्टचे वास्तुदोष सिव्हिअर प्रॉब्लेम किंवा दोघं एकत्र वास्तुदोष आले तर मग आणखीन गंभीर समस्या निश्चित पुरुषांना स्त्रियांना असं वेगवेगळी विभागणी आपण त्याच्यामध्ये बघतो. आणि विवाह संबंधांसाठी मी असं म्हणेन की सुखी वैवाहिक जीवन, मेल पॉवर फिमेल पॉवरचं बॅलन्सिंग होणं म्हणजे साऊथ ईस्ट साऊथ वेस्टचं बॅलन्सिंग होणं हा अतिशय महत्वाचा भाग आपल्याला बघायला लागतो. रिलेशन कम्युनिकेशन वायव्य दिशा बघायला लागते. आणि मग त्यांच्यामधले संबंध कशामुळे आहेत, करिअरमुळे की आरोग्यामुळे की अन्य काही कारणांमुळे, मग त्यानुसार त्या प्रकारच्या उपाययोजना देऊन त्या कंट्रोल करणं. आणि जशा 2 केस स्टडीज मी सांगितल्या की अतिशय केस घर तुटायला आलंय आणि मी हे एकच उदाहरण नाहीये, असे माझ्याकडे शेकडोनी उदाहरणं माझ्याकडे आहेत किंवा अनुभव आहेत लोकांचे की ज्याच्यातून बेसिकली तुटणारं घर आपण वाचवू शकतो. नक्कीच सर. आजच्या भागामध्ये तुम्ही एकंदरीत आपलं आरोग्य आणि सुखी वैवाहिक जीवन आपण वास्तुशास्त्राच्या मदतीनं कशा पद्धतीनं सुखकर करू शकतो याबद्दलचं खूप छान मार्गदर्शन केलं. त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नमस्कार. धन्यवाद. वास्तू रविराज चेंजिंग लाईफ चेंजिंग कर्मा या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबूया. पुढच्या भागामध्ये आपण नोकरी, व्यवसाय, प्रगती, यश आणि धैर्य या विषयावर सखोल मार्गदर्शन जाणून घेणार आहोत डॉक्टर रविराज अहिरराव यांच्याकडूनच. तोपर्यंत नमस्कार.